नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण तांदळाची इडली बनवली आहे, तांदळाची इडली पण खाल्लेली आहे, पण रव्याची आणि दह्याची कधी इडली तुम्ही बनवली का? तर मी तुमच्यासोबत दह्याची आणि रव्याची इडलीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर मी इथं ह्या वाटीने 2 वाट्या आपल्याला रवा घ्यायचा आहे। रव्यामध्ये आपला व्यवस्थित मस्त चाळून निसून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ह्याच एका वाटीने आपल्याला दही घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने दही आपल्याला इथं आंबट घ्यायचंय, कारण की आंबट दही घेतलेले ना आपली इथे इडली खूप छान आणि टेस्टी होते। आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि इथं अर्धा तास आपल्याला भिजून द्यायचं आहे, कारण की याच्यामधला रवा भिजला पाहिजे। रवा जर भिजला ना आपली इडली खूप मऊ आणि खुशखुशीत होते। अशा पद्धतीने माझं इथे पीठ पूर्णपणे भिजलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ना मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे। मोहरीचा जर तडका घेतला ना तर आपली इथं इडलीला टेस्ट एक वेगळीच येते आणि खायला पण मस्त लागते। अशा पद्धतीने मी इथं तेल कडक गरम करून घेतले आणि याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मोहरी पूर्णपणे आपल्याला तडतडून द्यायची, कच्ची ठेवायची नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ। मी इथं घेतलेलं आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ। मीठ घातल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि मी इथे एक इनो पुडी घेतलेली आहे, आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचा आहे, खता सोडा नाही घालायचा। इनो घातल्याने आपलं पीठ इथं पटकन फुगतं आणि मऊ लुसलुशीत पण होतं आणि आपली इडली सुद्धा मऊ होते। आणि हे इनो आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे। सर्व पुडी घालायची, याच्यात अजिबात ठेवायची नाही आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्याने त्याचा असा फेस होतो आणि आपलं हे पीठ आहे ना मस्त होतं। आणि व्यवस्थित परत इनो घातल्याच्या नंतर पटपट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करायची इनो घातल्याच्या नंतर। आणि आता मस्त असं मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण इडली बनवून घेऊ। तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने एकदा रव्याची इडली बनवून पहा, तुम्हाला पण खूप आवडेल। तुम्ही सारखं बनवून खाताल। आम्ही इथं इडली पात्र घेतलेलं आहे आणि इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून आपली इडली इथं खाली चिकटणार नाही। तेल जर नाही लावलं तर आपली इडली इथं खाली चिकटते। अशा पद्धतीने आपले तिन्ही पण इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचंय। माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। आणि अशा पद्धतीने आपल्या सर्व इडली पात्राला तेल लावून झालंय। आता आपण त्याच्यामध्ये हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, हे त्याच्यामध्ये आता घालून घ्यायचं सर्व इडली पात्रामध्ये। आणि मी इडली पात्रामध्ये अगोदरच 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। आपल्याला पाणी पूर्णपणे उकळून द्यायचंय आणि नंतर मग आपल्याला ते इडली पात्र त्याच्यामध्ये ठेवायचंय अशा पद्धतीने। आणि झाकण लावून आपल्याला 6 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचंय फुल गॅसवरती, मीडियम ठेवायचा नाही। अशा पद्धतीने जर ही रव्याची इडली बनवली ना खूपच मस्त होते खायला आणि चविष्ट पण लागते। जास्त वेळ लागत नाही इडली बनवायला, पण आपली तांदळाची इडली बनवायला आपल्याला खूप वेळ लागतो, पण ही इडली आपली इथं अर्ध्या तासामध्ये तयार होते। नाश्त्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे। मस्त अशी आपली इथं इडली 6 ते 7 मिनिटं वाफरलेली आहे। मी आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला 5 मिनिटं हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचंय आणि मगच आपल्याला इडली चमच्याच्या साहाय्याने, चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायची। आणि थंड होऊन दिल्याच्या नंतर काढली ना पटकन इझिली आपली इथं
इडली निघते. गरम गरम याच्यामध्ये आपली इडली निघत नाही. पहा किती मस्त अशी आपली इथे इडली निघलेली पण आहे, अजिबात खाली चिकटलेली नाही. सर्व आपल्याला अशाच पद्धतीने इडली पात्रामधून या सर्व इडली काढून घ्यायच्यात. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा. आता सर्व इडल्या आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्यात. मस्त अशी माझी रव्याची आणि दह्याची इडली इथं तयार झालेली आहे. आणि मी इथं ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आणि सॉस सोबत आणि ह्या खोबऱ्याच्या चटणी सोबत शेंगदाण्याची सुद्धा तुम्ही इथं चटणी बनवू शकता. अशा पद्धतीने माझी इथं इडली तयार झालेली आहे. कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मी तुम्हाला एक इडली इथं फोडून दाखवते. मस्त अशी खुसखुशीत मऊ झालेली आहे आणि आतमध्ये जाळीदार पंच पण त्याचा तयार झालेला आहे. पुन्हा भेटू असेच नवीन नवीन